पुण्यातील फुरसुंगी परिसरामध्ये महावितरणाचा अजब कारभार जो आहे तो पुढे येताना समोर येतोय। कारण की जे नागरिक आहेत त्यांचं लाईट बिल साधारण महिन्याला 700 ते 800 रुपये यायचे, त्यांना आता चक्क 50,000पर्यंत लाईट बिलची आकारणी जी आहे ती या ठिकाणी होत आहे। आणि यामुळे इथले जे नागरिक आहेत ते त्रस्त झाले आहेत। सध्या ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। लाईट बिल तुम्हाला जवळपास म्हणजे 30,000पर्यंत, तर कुणाला 50,000पर्यंत, कुणाला 40,000पर्यंत असं येतंय। नक्की याचं कारण काय? यांनी स्मार्ट मीटर जे जुने मीटर होते ते बदलले आणि त्याच्या जागेवरती स्मार्ट मीटर बसवले। बट ते करताना त्यांनी 2 वर्षाचं जे इथून मागच्या 2 वर्षाचं त्यांनी ॲव्हरेज घेतलं आणि त्याचं बिलाचा आकडा जवळजवळ 2 महिन्याचा जातो 70 ते 80,000 रुपये पर पर्सन। तर अशामध्ये जे आत्ता एवढं बिल एका महिन्यात भरणं तर कुणाला शक्य नाही आहे। बट तसं न केल्यामुळं त्यांनी पूर्व सूचना न देता आमच्या घरातील लाईट बंद केलेली आहे। आणि आता आमचा असा प्रॉब्लेम आहे की आम्ही ना वर्क फ्रॉम होम करू शकतो, नाही आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, आता रात्री आम्ही झोपू पण शकत नाही। तर अशी आमची सध्या परिस्थिती आहे। आणि महावितरणकडे गेल्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही आहे, टोलवाटोलवीची उत्तर मिळतात। हा म्हणतो त्याच्याकडे जा, तो म्हणतो त्याच्याकडे जा। तर याच्यामध्ये नागरिकांचे जे हाल होत आहेत, तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? बरं, आता पूर्वी तुम्हाला किती बिल यायचं आणि आता ह्या महिन्यात तुम्हाला बिल किती आले? मी इथून मागे जेवढे बिल भरलेले आहेत तेवढे 1600-1700 रुपये, एक 1500 रुपयाच्या दरम्यान जे बिल मी भरत होतो। पण अचानक माझ्या हातात 40,000चं बिल थोपवल्यामुळं मलाही काय करावं हे सुचत नाही। ठीक, आपण बघू शकतो खरं तर आता हे बिल आहे आणि या बिलामध्ये आपण बघू शकतो की जवळपास 1458 एवढे युनिट आहेत। आणि बिलाचा जर आकडा जर सध्या आपण बघितला तर जवळपास 29,600 रुपयांचं हे बिल एका महिन्याचं आहे। साधारण म्हणजे एका फ्लॅटमध्ये वीज जरी कितीतरी वापरली, समजा फ्रीज असेल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी वापरल्या, तरी जवळपास 29,000 रुपयाचं बिल सध्या जे ह्यांच्या हातामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतं आहे। असं अनेक इथल्या सोसायटीमधल्या लोकांना हे बिल आलेलं आहेत। तुम्हाला पहिलं किती बिल यायचं आणि आता साधारण किती बिल येते तुम्हाला? आम्हाला आधी 600 रुपयाचं बिल यायचं, पण 27,000चं बिल आल्यानंतर आम्ही VR असतो, VRचं ॲप्लिकेशन महावितरणमध्ये दिलेलं आहे। त्या ॲप्लिकेशननंतर पण त्यांनी आमचं बिल बदली केलं नाही। दुसऱ्या महिन्याला आम्हाला ते भरावंच लागलं, कारण की वीज कापले गेले। आमचं काम, घरात लहान पोरं असतील ते सगळं त्याच्यामुळे आम्हाला भरावंच लागलं। ते ज्या लोकांनी नाही भरलं आहे ते बोलले की त्यांचं वीज बंदच राहील, त्यांची वीज चालू होणार नाही। तर हा कोणता महावितरण काय करतं हे आम्हाला कळतच नाही आहे। खरं तर आता तुम्ही स्मार्ट मीटरच्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सांगितलं होतं की स्मार्ट मीटर बसवा, तर काहींनी स्मार्ट मीटर बसवलं नाही, त्याच्यामुळे हे बिलामधला जो आकडे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले असं त्यांचं म्हणणं आहे। आता संविधानाची चर्चा केल्याच्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? संबंध जे आहेत या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की आधी काही जणांचे मीटर चेंज केलेत, पण आत्ता ज्या नवीन लोकांचे मीटर चेंज नाही झालेत त्यांनी 1 महिन्यापूर्वी मीटर चेंज केलं आणि ते चेंज झाल्यानंतर नवीन रीडिंग सगळी ॲव्हरेज एकत्र टाकून दिलेली आहे। म्हणजे आधीची 64 युनिट यायची, पण ते आता ॲव्हरेज वाढून एकत्रच त्यांनी जास्त टाकून दिलेली आहे। आता सध्याची अडचण काय आहे तुमची? म्हणजे आता जे बिल आले, आता हे जो बिल तुम्ही घेऊन त्या ठिकाणी गेलात महावितरणामध्ये, ते काय म्हणतात, भरा बिल किंवा ह्याच्यावरती काय आम्ही तोडगा काढू असं काय त्यांचं म्हणणं आहे? बिल भरलं नाही तर वीज येणार नाही, तुम्ही एकतर 70% बिल भरा पूर्ण रक्कमचे, नाही तर पूर्ण बिल भरा, त्याच्याशिवाय तुम्हाला लाईट येणार नाही घरात। बरं, मग आता तुमची लाईट जी आहे ती पूर्णपणे बंद केली काय? सध्याची सिच्युएशन काय? सध्या तर आम्ही भरलंय बिल, ते लाईट नसते तर रात्री कसं एक तर 27,000 रुपये भेजे और बोला करंटली भेजो और नहीं तो बिल। या ठिकाणी आणखी काही महिला आहेत, नक्की काय तुमचा प्रॉब्लेम झाला होता, आता काय त्यांच्याकडून सांगण्यात येते तुम्हाला? मेरे साथ हुआ, मैं पिछले महीने में गई तो उधर भरने के बाद मार्च में तो मेरा 3,720 रुपये मैं भरी। मैं बोली मेरा तो 300 या 400 आता है, B9 401 का। मैं बोली कि मेरा तो 300 या 400 आता है। पूछा कितने फ़ैन चलाते हो? हमने भैया मेरा फ़ैन चलता भी नहीं है, कभी कभी फ़ैन चलाती हूँ, मेरा 3 फैन है बट चलता नहीं है। एक फ्रिज है और एक टीवी है जो कि चलता नहीं है, अभी उतना चलता भी नहीं है। हर एक महीना में उतना ही चलता, हमारा 300 या 400 या 401 का। अभी 402 का 27,000 रुपया भेजा है। बोला करंटली भरो और नहीं तो तुमको बिजली नहीं मिलेगी। दिन भर मेरे घर में लाइट काट के रखा। उसके बाद मेरा बेटा गया है, अभी भर के 27,000 रुपया दे के फिर बिजली चालू करवाया है, तो दिन भर चालू हुआ, अभी चालू हुआ है जस्ट हमारा बिजली। सध्या आपण बघू शकतो की जवळपास 30-27,000 रुपये बिल सुद्धा या सर्व नागरिकांनी भरले आहेत। आपल्याला काय बिल आलेलं होतं, काय आकडा होता? 50,000 का बिल है मुझे। पहिले कितना आता था? पहले सर मुझे 1,000-1,500 रुपये बिल आता था, वो मैं
रेगुलरली भरता था और मेरा हमेशा का बिल रेगुलर पेड है। एक्चुअली दिक्कत ये है कि जब इन्होंने एवरेज बिल 50,000 का हमें मारा है, उसके बाद हम नोटिस लेके गए थे। मेरे पास में पूरा ड्राफ्टिंग है जो मैंने एडवोकेट से बनाया था इनके लिए। एमएसईबी का ये रूल है, जो एमएसईबी का खुद का इंटरनल अथॉरिटीज़ का रूल है कि 3 महीने से ज़्यादा आप एवरेज किसी को मार नहीं सकते हो। अगर आप भी एमएसईबी में गवर्नमेंट जॉब पे हो, अगर आप कोई पोर्टल पे बैठे हो, अगर आपको मीटर किसी का फॉल्टी दिख रहा है तो 1 महीना, 2 महीना, 3 महीना, 4 महीना, इससे ज़्यादा एमएसईबी वेट नहीं कर सकती। 3 महीने के बाद उनको या तो मीटर चेंज करके देना है या एवरेज बिल तभी मार के उनको देना है। बट इन्होंने 24 महीने तक वेट किया। ये एक सीधा सीधा फ्रॉड दिखाई दे रहा है। अब उनके पास जाओगे तो वो चेयरमैन का नाम ले रहे हैं। चेयरमैन के पास हम अभी जा नहीं सकते क्योंकि प्रॉपर एक्सेसिबिलिटी हमारे पास है नहीं। तो ये क्लियरली फ्रॉड है। उन्होंने 24 महीने का एवरेज किसी को मार ही नहीं सकती एमएसईबी। मेरे पास में एडवोकेट की ड्राफ्टिंग है जो मैं लेके गया तो उन्होंने मुझे डिनाई कर दिया कि हम नोटिस ले नहीं सकते, 8 दिन में आपका बिल कम होगा, लाइट आपकी नहीं कटेंगी। ये प्रॉमिस उन्होंने मुझसे किया। मेरे घर में एजेड पेशेंट है, बच्चे रहते हैं, आज उन्होंने लाइट डिस्कनेक्ट कर दी है। फिर मजबूरी में वो हमको 70% बिल भरना ही पड़ा है। ये देखिए, ये नोटिस है जो मैं बना के उनके पास लेके गया था। इसमें साफ उनका नियम, कायदा, रूल्स, रेगुलेशन लिखे हैं कि 3 महीने से ज़्यादा यू कैन नॉट सर्वाइव ऑन द फॉल्टी मीटर, यू हैव टू चेंज इट। तो उनका काम था चेंज करना। तो उन्होंने जो 24 महीने का एवरेज मारा ये गलत है। 3 महीने का एवरेज कोई भी भर सकता था। 3 महीने में ये प्रॉब्लम सभी के नज़र में आ जाती थी। 8,000, 10,000, 9,000, 6,000 कोई भी भर पाता। अब इन्होंने 50,000 का बिल दिया। इसके बाद इन्होंने मुझे बोला है कि नेक्स्ट मंथ 40,000 और आएगा। मतलब एक कॉमन मैन को 1 लाख रुपए का बिल ये एवरेज चार्ज कर रहे हैं, जो कि सरासर इलीगल है। इसी भी एमएसईबी में नोंद लेनी चाहिए। महावितरणाकडून कुठलीही पूर्वकल्पना न देत आमचे लाईट कनेक्शन आहे, वीज कनेक्शन आहे ते कट करण्यात आले आहे. जवळपास एका महिन्याला कुणाला 40,000 रुपये, कुणाला 50,000 रुपये असं बिल येतं आहे. आणि अशामध्ये आता लाईटसुद्धा कट केल्यामुळं घरामध्ये छोटी मुलं आहेत, वयोवृद्ध आहेत आणि अशांना आम्हाला त्रासाला सामोरे जात आहे. याच्यावरती लवकरात लवकर कुठेतरी पावले उचलावीत आणि याच्यावरती तोडगा काढावा असं जे संतप्त झालेले नागरिक आहे ते व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.